तर मित्रांनो, बांधकाम कामगार म्हणलं तर सर्वांच्या नजरा ह्या जात्या फक्त पेटीकडं. कारण की ग्रामीण भागातला जर विचार केला तर आज सर्रासपणे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नागरिकांकडे अशा पेट्या दिसून येत आहे. तर मित्रांनो, ह्या पेटीचं महत्व काय आहे किंवा या पेटीमध्ये काय सामान मिळणार आहे किंवा या व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला कदाचित वाटलं असेल की बाबा आपली या बांधकाम कामगार योजनेसाठी सुद्धा नोंदणी झाली आहे, तर मग आपल्याला 5 लाख रुपये कसे मिळतील. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. परंतु मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण सर्वात आधी ही जी पेटी आहे या पेटी अनबॉक्सिंग करणार आहे किंवा या पेटीमध्ये कोणकोणतं सामान येणार आहे किंवा हे सामान कोणत्या प्रकारे कशा स्वरूपात वापरलं जातं किंवा या पेटीची किंमत किती आहे. आणि बरेच कामगार असे आहेत की त्यांनी अव्वाच्या सव्वा रक्कम देऊन सुद्धा ह्या पेट्या विकत घेतल्या आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी या पेटीचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे की या पेटीमध्ये कोणकोणत्या प्रकारचं सामान आहे किंवा या सामानाचं काय महत्व आहे हे सुद्धा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहे. परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ तर आपण आता सुरू करणारच आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच नागरिकांना, बरेच असे कामगार किंवा शेतकरी आहेत की त्यांना आपण मोलाचा सल्ला देत असतो किंवा असे बरेच व्हिडिओ आपण बनवत असतो की ते त्यांच्या फायद्याचे ठरत असतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे किंवा बांधकाम कामगारांना कशा प्रकारे कोणत्या योजनेचा कसा लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती A to Z प्रमाणे आपण मित्रांनो पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन, अशाच प्रकारची योजना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचव्या म्हणून चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम या पेटीची आपण आता अनबॉक्सिंग करून घेऊया. तर मित्रांनो, ही बांधकाम कामगार योजनेची सर्वात महत्वाची योजना आहे जी राज्य सरकारने महाराष्ट्रातील जे बांधकाम मजूर आहेत त्यांच्यासाठी सुरू केले आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे ही जी पेटी आहे ही पत्राची पेटी आहे. परंतु ही पेटी जर आपण मार्केटमध्ये घेण्यासाठी गेलो तर नुसती जर पेटी घेतली तर ही पेटी जवळपास 1,500 ते 2,000 रुपये किंमत लागते. कारण हे जे मेटल वापरलेलं आहे हे मेटल एकदम व्यवस्थित आणि मजबूत प्रकारचं वापरलेलं आहे. म्हणजे यावर कोणत्याही प्रकारचा दगडही सुद्धा पडला तर या पेटीला काही होऊ शकत नाही. तर मित्रांनो, चला आता आपण याची अनबॉक्सिंग करूया. तर सर्वप्रथम आपण ही पेटी खोलली आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे महत्वाचा जो भाग मानला जातो तो म्हणजे टॉर्च. कारण की मित्रांनो, ही टॉर्च रात्रीच्या अपरात्रीला सुद्धा बांधकाम कामगारांना आपल्या जागेवर पाणी मारणं असो किंवा कोणत्या प्रकारचं रात्रीचा अपरात्री काम करणं असो तर त्याला महत्वाचा उजेड असतो. हा उजेड वापरण्यासाठी ही महत्वाची टॉर्च आहे. तर मित्रांनो, या टॉर्च मध्ये काय काय सामान मिळतं हे सुद्धा आपण पाहणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ही या ठिकाणी टॉर्च खोलून घेतली. तर सर्वप्रथम अशा प्रकारे ही टॉर्च आहे. टॉर्च एकदम मजबूत आहे. ही टॉर्च जर आपण अशा प्रकारची टॉर्च घ्यायला गेलो बाजारामध्ये तर या टॉर्चची किंमत जवळपास 1200 ते 1300 रुपयापर्यंत किंमत सहज असू शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आता सोबत असेंबल चार्जर सुद्धा आहे. तर हे चार्जर आपण उन्हामध्ये जर ठेवलं तर टॉर्च एकदम चार्ज व्हायला सुद्धा सुरुवात होते. ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी USB चार्जर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. आणि हे चार्जर जे आहे हे जर आपण या ठिकाणी उन्हामध्ये धरलं तर ही टॉर्च ऑटोमॅटिक चार्ज व्हायला सुरुवात होऊन जाते. तर याचं USB थोडं खराब असल्यामुळे हे यात जात नाहीये. त्यामुळे आपण दुसरी जी टॉर्च आहे त्या टॉर्च मध्ये आपण नक्कीच पाहू. तर मित्रांनो, 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे हेल्मेट. जर कामावर असताना जर एखादी जड वस्तू वरतून पडली किंवा कामगाराचं काम करत असताना जर पाय वगैरे सरकला तर त्याचे सर्वात महत्वाचं वापरलं जातं म्हणजे हेल्मेट. ह्या हेल्मेटचा सुद्धा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. त्याचप्रमाणे हा टिफिन जे कामगार आहे त्यांना राज्य सरकारने आता मध्यान्ह भोजन सुद्धा सुरू केलं होतं. तर त्यांच्यासाठी हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. 1 2 3 4 प्रकारची अशी रकाने आहे आणि या डब्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उत्तम जेवण सुद्धा आणू शकतो. अशा प्रकारे राज्य सरकारने हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी ठेवला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अशा प्रकारे ही मच्छरदाणी ज्यावेळेस रात्री अपरात्री सुद्धा काम करावं लागतं आणि कामगारांना तिथे कामावर असतानाच झोपी जावं लागतं, त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने अशा प्रकारे मच्छरदाणी सुद्धा त्यांची व्यवस्था करून ठेवली आहे. त्याचबरोबर ही बॅग. तर मित्रांनो, जे कामगारांचे पाल्ले आहे त्या पाल्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा कामगारांना आपलं जे सामान आहे याची देवाणघेवाण करण्यासाठी ही महत्वाची बॅग सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी कामगारांसाठी बनवून ठेवली आहे. तर अशा प्रकारे हे बॅग एकदम सेफ्टी आणि एकदम व्यवस्थित आणि मजबूत कापडमध्ये बनवले असल्यामुळं या बॅगला जवळपास 2-3 वर्षे काही होऊ शकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे बॅग सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर कामगारांना पाणी पिण्यासाठी बॉटल. त्याचबरोबर जे कामगार आहे कामगारांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये त्यासाठी या ठिकाणी जो सेफ्टी शूज आहे शूज सुद्धा या ठिकाणी बनवून ठेवला आहे. आणि या शूजची एक खासियत म्हणजे यामध्ये लोखंडाची जी वाटी आहे ही वाटी आहे. या वाटीमुळे जर पायावर जर एखादी जर वस्तू सुद्धा पडली तर कामगाराला कोणत्या प्रकारे इजा होणार नाही. अशा प्रकारे हे मेटल मध्ये असलेलं शूज कामगारासाठी बनवलेलं आहे.
त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारे झुला आहे. हा झुला म्हणजे कामगारांना जर एखाद्या वेळेस सामान वर न्यायचा असेल किंवा झुलून जर त्या ठिकाणी काम करायचं असेल किंवा एखादी जर उच्च दिवार असेल त्या दिवार जर आपल्याला काम करायचं आहे तर झुला लावून सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम कामगार काम करू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो अशा प्रकारे आवर्षण जास्त प्रमाणात जर आवर्षण असेल तर अशा प्रकारचे ब्लूटूथ म्हणजे हेडफोन टाईपचे बोळे आहे, हे बोळे आपल्याला कानात घालून सुद्धा काम करता येतं. म्हणजे कामगाराच्या कानांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही त्यासाठी हे मुद्दामून त्या ठिकाणी बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मास्क सुद्धा म्हणजे ज्यावेळेस सिमेंटचं काम असतं जर सिमेंट नाकात तोंडात जर गेलं तर वेगवेगळ्या प्रकारची बिमारी सुद्धा त्या ठिकाणी उद्भवू शकते. त्यासाठी मास्क सुद्धा या ठिकाणी महत्वाचं काम करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारे ही चटई आहे, एकदम व्यवस्थित एकदम मजबूत काम करलेली चटई आहे. तर ही चटई सुद्धा बांधकाम कामगार एखाद्या वेळेस काम करत असताना त्या ठिकाणी त्याला आराम सुद्धा करावा लागतो किंवा त्या ठिकाणी झोपावं लागतं. त्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा भाग चटई सुद्धा बनवलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो ही सेफ्टी जॅकेट, तर अशा प्रकारे ही सेफ्टी जॅकेट आहे. या जॅकेटामुळे सुद्धा बांधकाम कामगारांना म्हणजे रात्री अपरात्री काम करावं लागतं. त्यामुळं जर उजेड नसेल तर उजेडात बांधकाम कामगार त्या ठिकाणी दिसणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू किंवा एखाद्या वेळेस घटना सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ही सेफ्टी जॅकेट आहे. या जॅकेटमुळे काय होतं, जॅकेट या ठिकाणी आपण घातलं समजा तर असं हे जॅकेट घातल्यामुळं हे यावर जे आवरण दिलेलं आहे अशा प्रकारे हे आवरण या ठिकाणी रात्री अपरात्री चमकतं आणि चमकल्यामुळं बांधकाम कामगारांना कोणत्या प्रकारे इजा होत नाही. म्हणजे दुरून जर एखादी गाडी वगैरे एखादं काम करत असताना जर एखादा अपघात होत असला तर अशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी हे महत्वाचं सेफ्टी जॅकेट सुद्धा बनवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जो सिल्वर कलरचा जो पट्टा आहे हा पट्टा रात्री अपरात्री थोडा कधी टॉर्च थोडा कधी उजेड पडला तर ह्या ठिकाणी चमकून पडतं. म्हणजे त्या ठिकाणी कोणीतरी आहे किंवा एखाद्या वेळेस जर अपघात झाला तर त्या अपघाताखाली जर कामगार त्या ठिकाणी दबला गेला तर तो एकदम रात्री अपरात्री काम करत असताना सुद्धा हे जे सेफ्टी जॅकेट आहे हे जॅकेट या ठिकाणी चमकतं. त्याप्रमाणे ह्या सेफ्टी जॅकेटचं सुद्धा खास महत्व त्या ठिकाणी ठेवलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगारांच्या पाल्यासाठी अशा प्रकारे संपूर्ण कार्य राज्य सरकारने हाती घेतलं आहे आणि अद्यापर्यंत ही योजना एकदम सुव्यवस्थितपणे सध्या सुरू आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे पेटी आहे या पेटीमध्ये काय काय सामान असतं किंवा याचं कार्य काय असतं आपण या ठिकाणी पाहिलं, अनबॉक्सिंग करून सुद्धा पाहिलं. तर मित्रांनो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या व्हिडिओचं जे तुम्ही थंबनेल पाहिलं की बाबा या बांधकाम कामगारची आपण नोंदणी केली तर आपल्याला 5 लाख रुपयाची मदत कशी मिळणार. तर मित्रांनो अशा प्रकारचे बरेच फेक व्हिडिओ बरेच अशी वेबसाईटवर बरीच माहिती आहे की त्या ठिकाणी तुम्ही 5 लाख रुपये मिळू शकता. तुमचा अकाउंट नंबर द्या, आधार नंबर द्या, पॅन नंबर द्या किंवा या प्रकारची लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा. अशा प्रकारे बरेच खोटे जे हॅकर कंपनी आहे हॅकर कंपनी जे बांधकाम कामगार आहे यांचं खातं सुद्धा रिकामं करण्यास त्या ठिकाणी काम करत आहे. त्यामुळे अशा प्रकारे 5 लाखाची कोणत्याच प्रकारची योजना नाही किंवा जी 5 लाखाची योजना आहे जर बांधकाम कामगाराचा काम करत असताना जर कामावर मृत्यू झाला तर त्या ठिकाणी ही 5 लाखाची योजना आहे ती बांधकाम कामगारांचे वारस आहे त्या वारसांना 5 लाखाची मदत त्या ठिकाणी राज्य सरकार देत असतं. अशा प्रकारे ही महत्वाची 5 लाखाची फक्त योजना आहे. परंतु जर तुमच्या प्रकारे कोणताही अपघात झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी काम झालं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची 5 लाखाची रक्कम ही मिळणार नाही. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारच्या अफवावर त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि हो तुमचा पाल्य जर इंजिनिअरिंग मेडिकल या एज्युकेशनला जर त्या ठिकाणी ऍडमिशन असेल तर त्याला त्या ठिकाणी नक्कीच 1 लाख ते 1.25 लाख त्यात 60 लाखापर्यंत त्या ठिकाणी स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचं पाल्य जर त्या ठिकाणी शाळेत असेल तर शाळेच्या कॅटेगरी प्रमाणे किंवा वर्गाप्रमाणे त्या ठिकाणी स्कॉलरशिप राज्य सरकार देत आहे. त्यामुळे मित्रांनो अशा कोणत्याही भागीदार तुम्ही त्या ठिकाणी बळी पडू नका आणि आपला खिसा रिकामा करून घेऊ नका. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या पेटीचं अनबॉक्सिंग केली. अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती आहे. तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. कारण मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ तसेच शासकीय GR बांधकाम कामगार योजनेचे नियम GR आणि स्कॉलरशिप कशी भरायची मित्रांनो ही संपूर्ण माहिती मी टाकत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक सुद्धा करायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती त्या ठिकाणी पटत राहील. तर मित्रांनो याची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर नोंदणी करण्यासाठी फक्त ₹1 चार्जेस त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन सेंटर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी सुद्धा करू शकता किंवा त्या ठिकाणी आवाजच्या सभा जर तुमच्याकडून रुपये रक्कम घेतली असेल तर तुम्ही बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी फ्रीमध्ये नोंदणी सुद्धा करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून वाट पाहा का नवीन योजनेची तोवर थांबतो. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.